की अजित पवारांचं अस्तित्वच शरद पवारांमुळे आलं. ते आमच्यात होते तेव्हा शरद पवारांचं ऐकत नव्हते आणि ते त्यांच्यात आहेत तर मोदींचं ऐकत. तर शरद पवार नेहमीच तरुणांच्या मागे उभे राहिलेले नेते आहेत. तुम्ही लोकांच्या वयाच्या अनुमानावरनं त्यांच्या बुद्धीचा अंदाज घेता का? हे वय काय लावलं या गटाने मला समजत नाही. हे कधी म्हातारे होणारच नाहीत का? आणि आजचा जो मुद्दा, आज काही मुद्दे तुम्ही मांडले, विशेषतः महत्वपूर्ण डॉक्युमेंट चोरीला गेले असं तुम्ही नाही सांगितलं. मी चोरीला गेलो असं म्हटलं नाही. कुठेही माझ्याकडनं चोरी हा शब्द आलेला नाही. मी म्हटलं मिसप्लेस्ड. काय ते संपूर्ण प्रकरण आहे व्यवस्थित? म्हणजे काही डॉक्युमेंट्स बद्दल त्यांचे वकील प्रश्न विचारत होते तेव्हा मी सांगितलं की आमच्यातल्या एका माणसाला डॉक्युमेंट्स कपाटात ठेवून ते सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. तो माणूसच गेला, त्यामुळे कागदपत्र कुठे गेली हे आम्हाला काही कळलंच नाही. मग मी सांगितलं ना, ते सगळं सांगितलं की अजित पवारांचं अस्तित्वच शरद पवारांमुळे आलं. सांगितलं मी मीडियाला, म्हणजे तिथे अध्यक्षांसमोर. नंतर छगन भुजबळांना एवढं सगळं होऊन सुद्धा 19च्या जेव्हा शपथविधी झाला तेव्हा छगन भुजबळांना शरद पवारांनी पहिल्यांदा शपथविधी घ्यायला सांगितलं. हसन मुश्रीफ यांना सदाशिव दादोबा मंडित या स्टालवर्टला बाजूला करून हसन मुश्रीफांना संधी देऊन साहेबांनी निवडून आणलं. अनिल भाईदास पाटील जे आता व्हीप आहेत ते व्हीप सुद्धा साहेबांनी केले. पण ते हे विसरले की ते दोनदा भाजपच्या तिकिटावरती पडून NCPत आल्यानंतर साहेबांनी त्यांना निवडून आणलं. संजय बनसोडे, अदिती तटकरे यांना साहेबांनी संधी दिली म्हणून ते इथपर्यंत आले. हे मी सगळं नोंदवलं माझ्यासाठी. मी आशुतोष पाटलांच्या एका निकटवर्ती याला शिर्डीला जाण्याच्या आधी फोन केला. त्या फोनवरती मी त्याला सहज म्हटलं की अरे आशुतोष कुठे आहे, मला शिर्डीला यायचं आहे. तो म्हणाला साहेब ते नाही आहेत, ते 12-15 जुलैनंतर येणार आहेत, कारण की ते आम्ही म्हणजे भारताच्या बाहेर आहे. आणि 25 तारखेला जे पत्र आलं त्याच्यावर आशुतोष काळेंची सही होती आणि ते इलेक्शन कमिशनला सबमिट केलं होतं. याचा अर्थ ते सिग्नेचरच फोर्स्ड आहे. तो माणूस भारतात नव्हता, तो कुठला सिग्नेचर करणार? असं आहे की ते त्यांचा स्वभाव आहे, ते वरिष्ठांचं कधीच ऐकत नाही. ते आमच्यात होते तेव्हा शरद पवारांचं ऐकत नव्हते आणि ते त्यांच्यात आहेत तर मोदींचं ऐकत नाही. त्यामुळे त्यांना काय राम महत्त्वाचा नसतो, ते म्हणतील तो राम, असं त्यांचा स्वभाव आहे. रोहित पवार यांना उद्या ईडीनं समन्स बजावलेलं आहे. त्या निमित्तानं उद्या ते सुनावणीला, माफ करा, ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणारच आहे. परंतु जेव्हा ते जातील तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर जाणार आहेत. अध्यक्ष शरद पवार हे पूर्ण वेळ पक्ष कार्यालयात बसून राहतील, जे बाजूलाच आहे असं कळतं आहे. कुठेतरी हे शक्ती प्रदर्शन आहे का? हे शक्ती प्रदर्शन नाही आहे. शेवटी रोहित पवारचं वय काय? नॅचरली आहे की अशा आमच्या तरुण आमदारांना जेव्हा बोलवलं जाईल तर शरद पवार नेहमीच तरुणांच्या मागे उभे राहिलेले नेते आहेत. असं आहे की क्रायटेरिया आहे का? मला हे बोलायला सुद्धा लाज वाटते की तुम्ही लोकांची वय कसली काढता हो? कसली वय काढता? आज अडवाणी 96 वर्षाचे आहेत. कसे आहेत? तुम्ही लोकांच्या वयाच्या अनुमानावरनं त्यांच्या बुद्धीचा अंदाज घेता का? पितांबर मास्टर आमच्या अधिवेशनाला मद्रासहून, आपल्या तमिळनाडूतून, केरळातनं दिल्लीला आले, आमच्या अधिवेशनात बसले. त्यांना प्रत्येक पेपर माहिती आहे. हे वय काय लावलं या गटाने मला समजत नाही. हे कधी म्हातारे होणारच नाहीत का? हे कुठलं असं औषध खातात की त्यांना म्हातारपण येणारच नाही? मला वाटतं शिलाजीत काय डायरेक्ट येतो की काय त्यांच्या घरात?